धाडस, कर्तव्यनिष्ठा आणि टीमवर्कचं उत्तम उदाहरण दहिवड गावात पाहायला मिळालं. पाझर तलावातील पाण्यात पोहत जाऊन उभ्या असलेल्या विजेच्या पोलवर चढून महावितरण कर्मचाऱ्यांनी जीव धोक्यात घालून वीजपुरवठा सुरळीत केला आहे. दहिवड येथील पाझर तलावात असलेल्या विजेच्या पोलमुळे 11 के.व्ही. सिंधोळ फिडरवर अचानक लाईन ब्रेकडाऊन झाला. कळवण विभागातील तसेच देवळा उपविभागातील दहिवड उपकेंद्रातून निघणाऱ्या या फिडरवरील पिन इन्सुलेटर फुटल्याने संपूर्ण परिसराचा वीजपुरवठा खंडित झाला होता. विशेष म्हणजे संबंधित विजेचा पोल थेट पाण्यात असल्यामुळे दुरुस्ती करणे अत्यंत जोखमीचे होते. मात्र उपकार्यकारी अभियंता दिनेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहाय्यक अभियंता मनोज महाजन यांच्या प्रयत्नांमुळे हे आव्हान स्वीकारण्यात आले. वरिष्ठ तंत्रज्ञ सचिन निकम आणि बाह्यस्रोत कर्मचारी राकेश चव्हाण यांना पोहता येत असल्यामुळे त्यांनी थेट पाण्यात उडी मारत पोहत पोलापर्यंत जाऊन पिन इन्सुलेटर बदलण्याचे काम सुरू केले. या धाडसी कामात वरिष्ठ तंत्रज्ञ सचिन, लाईनमन बापू गांगोडे, दीपक पवार, बाह्यस्रोत कर्मचारी अमोल वाघ, यश खैरनार यांनी सहकार्य केले. अथक प्रयत्नांनंतर फिडर सुरू करण्यात आला आणि परिसरातील वीजपुरवठा सुरळीत करण्यात यश आले. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल महावितरणचे राजेंद्र पवार, अधीक्षक अभियंता इंगले, कार्यकारी अभियंता युवराज पाटील आणि अतिरिक्त कार्यकारी अभियंता थैल यांनी सर्व कर्मचाऱ्यांचे मनापासून अभिनंदन केले आहे. जीव धोक्यात घालून जनतेसाठी काम करणाऱ्या या महावितरणच्या कर्मचाऱ्यांना सलाम. दहिवडमधून आदिनाथ ठाकूर, देवळा तालुका प्रतिनिधी.